नमस्कार. मी सिद्धेश्वर महादेव झाडबुके, कला भ्रमंती या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. या खास मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत अशा कलाकारांना ज्यांनी अपार मेहनत, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली. संघर्ष फक्त सुरुवातीला असतो असा सर्वसामान्य समज आहे. पण काही प्रवास असे असतात जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही संघर्ष सुटत नाही. यश मिळूनही नव्यानं पुन्हा स्वप्न रेखाटावी लागतात. आज आपण भेटतोय अशाच एका उत्तम कलाकाराला, संदीप इनामके. मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर, ज्याच्या प्रत्येक सेटच्या मागे आहे सत्यप्रियता, श्रम आणि मुळाशी जोडलेली तळमळ. या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत यश मिळाल्यानंतरही न संपणारा संघर्ष, मराठी सिनेमाच्या वास्तवाचे वास्तव आणि एक कलाकार म्हणून जपलेली सकारात्मक आशा. कला भ्रमंती, जिथे प्रत्येक संघर्ष, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक तडफड एका सुंदर कलात्मक प्रवासात रूपांतरित होते. तर चला आजच्या या खास प्रवासात पाऊल टाकूया. नमस्कार संदीप. नमस्कार. संदीप, तुझ्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे तुझं कला दिग्दर्शन लोकांनी बघितलेलं आहे वेगळ्या वेगळ्या सिनेमांमध्ये. पण तरी सुद्धा काहींना असे प्रश्न असतात की ज्याची उत्तर त्यांच्याकडे नसतात. त्यातले काही प्रश्न मी तुला विचारतो. पहिलाच प्रश्न असा आहे की या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तडजोड, कला आणि स्वाभिमान याचा समतोल राखणं किती कठीण आहे? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की स्क्रिप्ट खूप चांगलं आहे, बजेटच नाहीये, मग तुमचं आर्ट डिपार्टमेंट कसं काय लढतं? म्हणजे खरं तर पहिलाच प्रश्न तुम्ही असं विचारलं की पिक्चरचा क्लायमॅक्सच आधी विचारता असं वाटतं मला. म्हणजे नेहमी असं असतंच की कला दिग्दर्शक जे बजेट कमीच आहे, म्हणजे फोनच बऱ्याच वेळा असे येतात. म्हणजे मला ते असं म्हणजे ठीक आहे की आता स्क्रिप्ट त्यांना स्क्रिप्ट पहिली, आता तडजोड. स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्या पुढे एक चित्र समोर राहतं. जसं एखाद्या चित्रकाराला आपण पेंटिंग करून काय डिटेलिंग करता येईल, तसं आर्ट डिरेक्टरला आपल्याला पूर्ण एक व्हिज्युअल त्याच्यासमोर दिसत असतं. आणि हे दिसताना आपण एक विचार करतो, एक कलाकार हा नेहमी भावनिक असतो. त्याचा अभ्यास, त्यांनी केलेला रिसर्च असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्या दिसतात. पण नंतर मग बजेटची तिथे कुठेतरी आडकाठी येते आपण म्हणतो त्याला. आणि ह्याचा समतोल राखायचा म्हटल्यानंतर दोन्ही गोष्टी असतात. स्क्रिप्ट आवडलेली आहे, स्क्रिप्टला न्याय द्यायचा आहे आपल्याला, पण बरोबर. बजेट नाहीये. प्लस मला जे काम करायचे किंवा जी माझी ओळख आहे किंवा मला जे दाखवायचं आहे, त्या तिघांचा बॅलन्स हा शेवटी करावा लागतो. मग तिकडे तडजोड होते. म्हणजे कधी-कधी मनाविरुद्धही होतं, ऐकावं लागतं किंवा खूप संघर्ष असतो, खूप बोलायचं असतं, पण न बोलताही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. असाही अनुभव येतो. हा, म्हणजे काही करून ती कलाकृती म्हणजे स्क्रिप्ट आवडली आणि ती कलाकृती आपल्याला साकारायची असते, हे तुम्ही करताच. हो, हो, हो. आता आपली ही चित्रपटसृष्टी जी आहे, म्हणजे विशेषतः मराठी तरी आपण बोलूया त्याच्याबद्दल, की ती असंघटित आहे. मग त्याचे परिणाम तुला किती भोगायला लागतात? भरपूर म्हणजे क्षणोक्षणी ते दिसतं. कारण होतं काय, की समजा एखादा सिनेमा आहे, मग कला दिग्दर्शक पाहिजे. म्हणजे होतं काय त्याच्यामध्ये, की फोन फिरवले जातात. हां, कोण आहे कला दिग्दर्शक? 4-5 जण आहेत. कोण-कोण जवळचं आहे? हां, संदीप, आपण एक सिनेमा करतोय आणि किती बजेट घेशील? म्हणजे असं विचारल्यावरती मलाच हसायला येतं, की हा कुठला किती बजेट घेशील म्हणजे काय? तुम्ही अगोदर सांगा, की सिनेमा काय आहे? लोकेशन काय आहेत? कुठे करणार आहोत? आणि हे झाल्यानंतर मग नाही, नाही तरी पण आम्हाला एक सध्या आम्ही लगेच बसलोय आणि त्याच्यावरती बजेट लिहायचं आम्हाला लगेच तासाभरात द्यायचंय. ठीक आहे, XYZ आम्ही असं बजेट घेईल. त्याच्यानंतर होतं, की मग अनेक माझीच मित्रमंडळी सीनियर असतील, ज्युनियर असतील, त्यांना फोन केले जातात. मग त्यात काय होतं, की कामं मिळण्याच्या हेतूने किंवा थोडंसं मग त्यात कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा किंवा तिथं संघटन दिसत नाही मला, की समजा या गोष्टीचे ₹10 घ्यायचे असतील, तर एखादा खूपच ₹5 घेतो, ₹2 घेतो किंवा समोरचा माणूस जो प्रश्न विचारणार आहे, तो इंडस्ट्रीमधलाच आहे का? तो कार्यकारी निर्माता किंवा प्रोडक्शन मॅनेजर आहे का? का तो प्रोड्युसरच्या जवळचा आहे, फक्त तो बजेटच काढतोय. त्याला कॉर्पोरेट दुनियेतलं नॉलेज आहे, फक्त तो काय करतो, बजेट काढत असतो. म्हणजे मगाशी तुझ्या बोलण्यातनं जे आलं की आपण एक सिनेमा करतोय, हं, हं, तर हं. तो आपण हा शब्दप्रयोग सगळ्याच आर्ट डायरेक्टरला वापरला जातो नाही, का? जातो, जातो. म्हणजे कसं असतं शेवटी सगळ्याच क्षेत्रामध्ये ते आपण नेहमी आणि करूयात, करतोच हे असतंच आणि आपणही ते करत असतो. कारण शेवटी आपण काम एकत्र करतो. पण होतं काय, की असंघटित होण्याचं कारणच ते आहे, की म्हणजे सगळेच कला दिग्दर्शक असतील, हे असतील, की त्या लोकांनाही ते कळायला पाहिजे, की आता कुठला माणूस कुठला काम करतोय, ते कुठल्या उंचीचा आहे, त्याचा अनुभव काय आहे, त्यानुसार ते विचारलं पाहिजे. ह्यात थोडं असंघटन मला नेहमी दिसतं याच्यामध्ये. हम्म. आपण साऊथच्या मूव्हीज बघतो किंवा इतर बऱ्याच मराठी वगळता इतर बऱ्याच मूव्ही बघतो,
तर ते आपल्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या किंवा इतर सगळ्याच बाबतीत खूप पुढारलेल्या वाटतात. तसं मराठीमध्ये वाटतं का? किंवा असं का नाहीये मराठीमध्ये? म्हणजे आपण कुठे कमी पडतोय? प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतोय, मार्केटिंगमध्ये कमी पडतोय, की आणखी कशात कमी पडतोय? काय वाटतंय? आता मुळात सिनेमा पाहिलं ते दोन्ही पाहिलं तर 100% जर समजा साऊथ इंडस्ट्री असेल, तर 10-20%च मला वाटतं मराठी इंडस्ट्री. म्हणजे ब्लॉक वाईज की चित्र दिसताना दिसते किंवा विषयानुसार दिसते. याच्यात होतं काय की पहिली गोष्ट अशी आहे की बजेट म्हणजे सगळं फिरून सगळं तुमचे प्रश्न बजेटवरतीच येणार आहेत. मग बजेटमध्ये होतं काय की याला म्हणजे ऑडियन्स म्हणजे प्रोड्युसर जर एखादा म्हणाला, "आज मी एवढे सिनेमा पैसे खर्च केल्यावर मला किती रिटर्न्स आहे?" मग तो ज्याला माहिती आहे, मग तो थोडक्यातच सिनेमा करतोय. म्हणजे कमी बजेटमध्ये, कमी वेळात, कमी खर्चातच सिनेमा आपला बनतो. कारण मराठी ऑडियन्सच नाहीये. याच्यामध्ये होतं काय, की साऊथमध्ये काय होतं, की प्रत्येक घरोघरी ती संस्कृती आहे त्यांची, की प्रत्येकाने सिनेमा पाहिला पाहिजे, जगला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. सामूहिकरित्या ते चित्रपट पाहतात, आनंद घेतात. तसे आपल्याकडे कोणी जात नाहीयेत. बरोबर. मग ह्याच्यामुळे होतं काय, बजेट हा विषय येतो. मग त्याच्यामुळे ते काम दिसतं. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याचं प्रेझेंटेशन व्हिज्युअल जे आहे त्याचं मोठं भव्यता, सेटअपची भव्यता असेल, मेकअप असेल, प्रोडक्शन डिझाइन असेल पूर्णपणे, कॉस्ट्यूम असतील किंवा कलाकार किंवा त्यांचं जे काही फाईट सिक्वेन्स असतील, ते आपल्याला भव्य-दिव्य दिसतात. होय, होय. तसं आपल्याला खूप शॉर्टकटमध्ये म्हणजे आपल्या मराठी सिनेमा जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा मराठी सिनेमा असेल, तर आपल्याला एक लिमिटेड बजेट असतं. त्यामध्ये एखादी मोठी लढाई दाखवायची असेल आपल्याला, तर ठराविक आपल्याला सैन्य असेल, थोडं घोडदळ असेल किंवा हां, हां. डायलॉगमधनंच की चला आपण एक हे केलेलं आहे, एवढे सैनिक मारलेले आहेत आणि हे थोडी तुकडी घेऊन आपण पुढे जाऊ. म्हणजे हे डायलॉगमध्येच करावं लागतं का? कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. एका दिवसात फाईट संपवायची म्हणजे बजेटचा विषय आला. तसं त्या यांच्यामध्ये 4-4 दिवस, 8-8 दिवस ती एक फाईटचा सिक्वेन्स चालू असतो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला हा डिफरन्स नेहमी पाहायला मिळणारच. म्हणजे फाईट सिक्वेन्समध्ये असू द्या, गाण्यांमध्ये असू द्या किंवा इतर कुठल्या भव्य सेटमध्ये असेल. म्हणजे पुन्हा एकदा आपण बजेटवरच येऊन थांबलोय. हो, म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यालाही बजेट लागतंच. लागतं सगळ्या. म्हणजे कल्पना तुम्हाला सांगतो मी, कल्पना फक्त पुस्तकं नेहमी असतं की छान गाव दिसतंय, कोंबड्या आलेल्या आहेत, पाखरं उडतायत आणि सूर्य उगवतोय. हे दिसतं, पण प्रत्यक्षात तसा सीन हल्ली मिळत नाही पाहायला. हां, म्हणजे थोडक्यात माझा पुढचा प्रश्न तसाच आहे. हं, म्हणजे हं. असं होतं की बऱ्याच वेळा स्क्रिप्टवर आपली खूप निष्ठा असते बरोबर आहे. आणि ती निष्ठा आहे आणि काही कारणं आहेत म्हणून काम गमवावं लागलंय. असं काही झालंय का कधी? होतं बऱ्याच वेळा, की आपण आता मी सासवडला राहिलोय. सासवड माझं शिक्षण किंवा काम पुण्यात, मुंबईत गेले. मी आता दिल्लीलाही काम चालू आहे. तर शहर आणि ग्रामीण दोन्ही भागाचा मला पूर्णपणे त्याचा अभ्यास आहे आणि मी ते जगतोय. तर हे करताना मला स्क्रिप्टबद्दल खूप प्रेम असतं किंवा ते मी जगत असतो. तर त्याच्याविषयी माझ्या काही कल्पना असतात किंवा कधी-कधी काय होतं, की स्क्रिप्टमध्ये एखाद्या गोष्टी खटकतात किंवा एखादे मुद्दे खटकतात किंवा सिक्वेन्स मागे-पुढे झालेला असतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो दिग्दर्शक किंवा त्या टेक्निकल टीमला, की "दादा मला जरा असं वाटतंय बरं का, हा सीन असा-असा वाटतोय." मग बऱ्याच वेळा तिथं इगो कधी-कधी होतो, की नाही मी लेखक आहे, मी दिग्दर्शक आहे. मग ते कला दिग्दर्शकचं काय काम आहे, सेट लावा. म्हणजे कधी-कधी आपल्या मराठीमध्ये आहे ना, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट किंवा जे असंघटित जे मगाशी तुम्ही हां, म्हणाला, हां. हाच प्रकार आहे. संघटन म्हणजे काय एकत्र करणे म्हणजे काय, प्रत्येक म्हणजे स्पॉट दादापासून प्रोड्युसर, डायरेक्टरपासून सगळ्यांना ती गोष्ट माहिती पाहिजे. ते फक्त पैशासाठी काम न करता त्या विषयासाठी एक आत्मीयतेने काम केलं पाहिजे. जुन्या काळात ती लोकं तशी स्टुडिओमध्ये काम करत होती. वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष करायची. आता कसं असतं, आज इथे शूटिंग आहे, 4 दिवसांनी तिकडे जायचे. म्हणजे ते फक्त करायचं म्हणून काम चालू आहे. तेव्हा संघटन दिसतं आणि त्याच्यामध्ये मग आपण असं काही बोललो, स्क्रिप्टबद्दल बोललो, लोकेशनबद्दल, हे लोकेशन मला काही आवडलं नाहीये. एकदा असं झालं, की आम्ही एक लावणीचा मोठा सेटअप लावत होतो. दिग्दर्शक आमचे सीनियर आहेत, जुने होते. त्यांना मी बोललो, की "सर" मग कॅमेरामनला बोललो, की "सर आपण तुम्ही असा काही शॉट घेणार आहे का इकडे? मी असा सेट लावतो इकडे, जिमी शॉट चांगला दिसेल. छान त्याचं ओपनिंग होईल. ती मुलगी छान डान्स करेल." मग दिग्दर्शक म्हणाले, "तुझं काम आहे सेट लावणं, तू फक्त सेट लाव. तुझं काम शॉट कसं गेलेलं नाहीये." मग मी त्या कॅमेरामॅनकडे बघून हसलो, की मग त्यांना मला कळलं, की काय बोलायचंय. मग नंतर म्हणले, "हे असंच आहे संदीप, मला पण ह्यातून सगळ्यातून जावं लागतं." म्हणजे दिग्दर्शकाचं म्हणणं आहे, ते नृत्य दिग्दर्शक ठरवेल ना, पण सेट रेखी करताना म्हणजे जेव्हा काय होतं, की कला दिग्दर्शकाला फक्त सेट डिझायनिंगचं नॉलेज म्हणजे असून चालत नाही. त्याला दिग्दर्शनचा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे. कॅमेरामन लाइटिंग कसं करणार आहेत, ते व्हिज्युअल कसं दिसेल, हां. त्याला कलर पॅलेट माहिती पाहिजे किंवा तुमचं कॉस्ट्यूम, मेकअप कसं दिसेल, म्हणजे हे जे कलर संगती आहे पूर्णपणे, तर ते असेल माहिती तर तो काम करेल. बरोबर आहे. ही इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक टेक्निशियन, कलाकार किंवा निर्माता, दिग्दर्शक यांच्यामध्ये आली, तर ते मला वाटतं आपलं ही इंडस्ट्री आपली संघटित होईल, काम करेल किंवा मलाही ते काम करायला आवडेल. पण बऱ्याच वेळा स्पष्ट स्वभाव असतो. बऱ्याच वेळा म्हणतात, की नमके स्पष्ट स्वभावाचा आहे किंवा आता खूप मोठा झालाय, सीनियर झालाय, डायरेक्ट बोलतो किंवा असं होतो. मग ते असे सिनेमे बऱ्याच वेळा जातात. पण मला काही त्याचा फरक पडत नाही कारण कसं होतं, की खूप सिनेमे करण्यापेक्षा मी म्हणजे हल्ली मी सिलेक्टेड सिनेमे करेल, की जी माणसं चांगली आहेत, ज्याचं बजेट उत्तम आहे आणि कामासाठी
त्या कलेसाठी काम करतात त्याच ते करेन प्रश्नाकडे मी. मी आत्ता येणार होतो. चांगलं आहे. मगाशी एक विषय जो तू छेडला होता, त्याचप्रमाणे त्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे माझा, की दिग्दर्शकाचं म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शक यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे का? आणि म्हणजे तो किती गरजेचा आहे? एवढंच नाही तर असं असं कुठला दिग्दर्शक किंवा असे कुठले दिग्दर्शक आहेत का, की ज्यांच्याशी तुझं छान जुळलंय आणि तुला त्यांच्याबरोबर काम करायला सुद्धा प्रोत्साहन वाटलं आणि आवडलं, असं पण काही झालंय का? आता जवळजवळ माझे 50 एक सिनेमे झाले. त्याच्यामध्ये बरेच सिनेमाला चांगले पारितोषिक, राष्ट्रीय पारितोषिक खोडा सिनेमाला मिळालं. तर खोडा सिनेमाचं म्हणजे मगाचा जो प्रश्न होता, की बजेट जेमतेम होतं. खूप प्रोडक्शन वाईज जास्त काही त्याला सुविधा नव्हत्या. दिग्दर्शक भाऊराव कराडे होते. पण त्यांची गोष्ट मनापासून म्हणजे त्या माणसाला मी एक म्हणेल, की त्यांना गोष्ट कळते, पहिली गोष्ट. बजेट वगैरे या गोष्टी नंतरच्या आहेत. मग त्या गोष्ट कळल्यामुळे मी पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांना काय बोललो, की "हां, ठीक आहे, आपण हा सिनेमा करू." मग ते काम करताना मला मजा आली. कारण त्याची जी गोष्ट होती, कारण मेंढपाळ लोकं, त्यांची गावातली स्टोरी, जर्नी मी लहानपणी पाहिलेली आहे आणि ती रिॲलिटी गोष्ट करायला किंवा ते काम करायला मला आवडलं. तसेच आमचे एक तरुण दिग्दर्शक श्रेयस जाधव, त्यांच्यासोबत मी आता जवळ-जवळ 6 एक सिनेमे केले. म्हणजे मी पण सचिन सिनेमा असेल किंवा तुमचा फकाट असेल, डंका हरी नावाचा, त्यानंतर आता छूमंतर नावाचा आमचा एक सिनेमा येतोय. याच्यामध्ये काय होतं, की त्यांना स्क्रिप्ट त्यांची चांगली असते. म्हणजे आत्ताच्या जनरेशनसारखी असते. खूप जुनी नसते किंवा खूप हवेत नसते. आताचं रिअल लाईफ आहे. म्हणजे ग्रामीण शहराला कनेक्ट असते आणि थोडं मॉडर्न असते. याच्यामध्ये त्यांच्याशी काम करायला मला चांगलं वाटतं. कारण आमच्या वयाचं अंतर पण थोडं जवळपासचंच आहे आणि दुसरी गोष्ट जी काही कल्पना आहे, ते म्हणजे आपलं म्हणून करतात ते. किंवा कुठली गोष्ट बाबा संदीप तुला काय वाटते ह्या सेटअपमध्ये? जसं तुम्ही म्हणाला, की जसं इतर कॉन्ट्रास्ट असतं, की तुला काय करायचंय, मी कसा शॉट घेईल, तसं त्यांचं नसतं. हा संदीप हा सेट लावतोय आपण किंवा काम करतोय. तुला काय वाटतं हा सीन इथे घेतलेला चांगला आहे का त्या वेगळं काय करता येईल? हां, म्हणजे मगाशी आपण जे बोललो, की संवाद हं. असायला पाहिजे. संवाद असतो. मग त्या संवादातून काय होतं, की एक ट्युनिंग जमतं. मग तिकडे बजेट कसं होतं, समजा ही थाळी आहे. याच्यामध्ये गाण्याला समजा मला ₹10 लागतात, फाईटला ₹2 लागतात, इकडे ₹1 लागतो. ते एका थाळी जे मोठं एक आपलं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये इकडे-तिकडे होतं. म्हणजे एखाद्या पासिंग शॉट आहे उगाचच. तिथे काही खूप करायची गरज नाही. तिथे मला जास्त पैसे लागणार नाही. पण हा सिक्वेन्सला मला जास्त पैसे लागणार आहे. तर मी आणि ते ठरवतो आम्ही, की संदीप ह्या सीनला आपण जास्त खर्च करू. तिथे काही करू नको. तिथे मी बाकी करेल. हां, म्हणजे हा संवाद कम्युनिकेशन डायरेक्टर, डी त्यांचे वडील असतील, पुरुषोत्तम सर आमचे जाधव साहेब आहेत. तर ते पण त्यात इन्व्हॉल्व असतात. हे खूप छान जमतं किंवा त्याच्याबरोबर आमचे राजेश कोलन म्हणून एक डायरेक्टर आहेत. हं. क्रिएटिव्ह डायरेक्टर. त्यांनी मी बरंच काम केलेलं आहे. म्हणजे ते लेखक म्हणून त्यांनी बरेच सिनेमे मराठी टायगर्स नावाचा सिनेमा केला. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आम्ही बुर्जी नावाचा सिनेमा आता एक आमचा येतोय, ते केलं होतं आणि श्रेयस जाधवांच्या बऱ्याच सिनेमाला ते क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून असतात. पण म्हणजे जेवढं मला काही गोष्टी त्यांच्याशी बोलता येत नाही श्रेयस जाधवांशी, तेवढं मी ह्या माणसाशी स्पष्ट बोलू शकतो. वाह! वाह! मग त्यांचं वय जरी जास्त असलं, तरी मी त्यांना एकदम एका वर्गातल्या असल्यासारखं आम्ही बोलतो. का? कारण विचार जुळतात, पटतात, की अरे हां, मग मी त्यांना सांगतो, की हा सीन असा नको किंवा काही. म्हणजे हे विचारांनी ते काम सोपं होतं आणि ह्या लोकांबरोबर काम करायला नेहमी मला आवडतं. चांगलं आहे. ज्यावेळेला आपली या स्क्रिप्टवर आपलं फार मन जडलेलं असतं किंवा हं. हे करावं असं वाटत असतं आणि अशा वेळेला जर ते काम सोडावं लागलं, तर काय करता? म्हणजे काय करता याचं उत्तर आता थोडक्यात दिलं मला, पण तरी सुद्धा हा एक प्रश्न नक्कीच पडतो, की काम करताना नाव महत्वाचं आहे, नाव मोठं, पैसा की कला? यामध्ये काय वाटतंय तुम्हाला महत्वाचं? आता तसं पाहायला गेलं तर या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नाव, पैसा, प्रसिद्धी किंवा ती स्क्रिप्ट. प्रसिद्धी म्हणजे काय ते सिनेमा झालेला हिट गोष्ट. मग त्यामध्ये होतं काय, की कथा पहिल्या गोष्ट काय असते तुम्हाला कथा आवडते. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही आता कलाकार बरेच वर्ष काम केलं. आपणही बरेच सिनेमे एकत्र केलेत. स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला कळतं, की हा सिनेमा चालणार आहे. म्हणजे हा बॉक्स ऑफिसला हिट होईल. हा फिल्म हं. फेस्टिव्हलला चालेल किंवा घराघरात पोहोचेल. टीव्ही किंवा हा टेलिव्हिजनचा सिनेमा आहे का? म्हणजे घरात चालेल का जास्त? त्या काळात आपल्याला काय होतं, की ती गोष्ट कळते. मग त्यात तडजोड होती बऱ्याच वेळा. म्हणजे एखाद्याचं चांगली स्क्रिप्ट असेल, तर त्याच्यामध्ये असं होतं, की स्क्रिप्ट चांगली आहे, पण थोडं बजेट कमी आहे. किंवा मिळणाऱ्या प्रोडक्शन वाईज सोयी-सुविधा थोड्या कमी असतील. तर तिकडे मी कॉम्प्रोमाईज करतो, की चला, या मला माहिती आहे हा नॅशनल अवॉर्ड विनिंगपर्यंत जाऊ शकतो किंवा कमर्शियलला हिट होणार आहे आणि गाणी त्याची चांगली आहेत. तेव्हा होतं. पण काही-काही सिनेमा असे असतात, पैसा आहे, खय आहे, खूप चकाचक आहे, कॉर्पोरेट सगळं दिसतं तुम्हाला. 4-4 व्हॅरायटी आहेत, अमुक आहे, डमुक आहे, पण त्या स्क्रिप्टमध्येच मजा नाहीये. खरं आहे. मग त्या काळात मग तीच गोष्ट होते. समजा आपण बोललो, की "सर, या स्क्रिप्टमध्ये काही दम नाहीये." हिला की आउट होणार तिथून. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे मग कधी-कधी काय होतं, अरे हा पैसा महत्वाचा आहे. कारण बोलून फक्त चालत नाही. खिशातही पैसा लागतो तुमच्या. हां, म्हणजे असं हां. असं बऱ्याच वेळा होत असेल, की काय होणार नाही, पण जाऊ दे पैसे तरी हां, मिळतायत मिळतात. ना. हां, बरोबर. ही गोष्ट होते आणि दुसरा विषय आला, की तो आपल्या नावाचा, सन्मानाचा.
कारण आपणही चांगले सिनेमे आता सुरुवातीच्या काळात कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही कलाकार असेल, टेक्निशियन असेल, सुरुवातीच्या काळात ती गोष्ट नसते. तुम्हाला स्क्रिप्ट चॉईसचा विषय नसतो. नसतो. कारण जे काम येईल ते तुम्हाला प्रामाणिक करायचं असतं. पण नंतर तुमचं नाव होत जातं, काम होत जातं, तुमचं बजेट वाढलं जातं. म्हणजे आपणही वाढवतो आणि लोकही कधी-कधी ऑटोमॅटिकली आपलं बजेट वाढवून ठेवतात बरोबर. इनडायरेक्टली. आणि त्याच्यामध्ये होतं काय, की मग त्याच्यात आपल्याला ह्या तिघांचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. नाव, पैसा, प्रसिद्धी, ती कथा. मग त्याचं कॉम्बिनेशन करून आपण ते काम करतो. चांगलं आहे. मला आणखी असा एक प्रश्न विचारायचा होता, की आता तू म्हणालास त्याप्रमाणे तू सासवडला राहतोस. तर ही नक्की कामं येतात कशी? काही घरापर्यंत शोधत येतात लोकं का काय होतं नक्की? येतात कशी नाही, कामं? कामं कशी म्हणजे तुला कशी कामं मिळतात? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही काय होतं, की कामं येतात कशी म्हणजे तुम्हाला आता सांगायचं असं झालं, की 2003 पासून मी सुरुवात केली. आज जवळ-जवळ म्हणजे 22-23 वर्ष झालं मी सगळं काम करतोय. तर कामाने काम मिळतं म्हणजे काय एक ओळख. पहिलं काय होतं, की तुम्हाला जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, कुठेही काम करा. तर तुमचं काम चांगलं असेल, तुम्ही प्रामाणिक असाल, व्यावहारिक असाल, म्हणजे तुम्हाला काम 3 गोष्टींनी मिळतं मला वाटते. तुम्ही एक तुमच्या कामाशी प्रामाणिक पाहिजे, तुमचा स्वभाव चांगला पाहिजे आणि तुमचा व्यवहार हा चांगला पाहिजे. 3 गोष्टी तुमच्या चांगल्या असतील, कामाचा दर्जा उत्तम असेल, तर तुम्हाला काम हे नेहमी मिळेल. तर हे करताना आपल्याला काम कोणी पण देऊ शकतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ सेटवर आपण छान काम केलं, व्यवस्थित राहिलं, तर एखादा स्पॉट दादा पण आपल्याला एक चांगला सिनेमा देऊन जाऊ शकतो. मग आता मला मकरंद दादा अनसपुरे, मकरंद अनसपुरेंनी मला जवळ 3-4 सिनेमे म्हणजे पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, हायवे टच गुंठामंत्री असेल, तर बरेच सिनेमे त्यांनी मला दिले. अमोल कोल्हेंनी मला बरेच सिनेमे दिले, प्रियदर्शन जाधवनी दिलेले आहेत. हे बरेच कलाकारांनी छोट्या-मोठ्या की हा इनाम घे, तू काम चांगलं करतोय, तुझं काम दिसतंय. कारण आपण कला दिग्दर्शनाचं किंवा कुठलंही काम टेक्निशियन काम करत असताना आपण कॅमेऱ्याच्या समोर असतो. म्हणजे मी जेव्हा कला दिग्दर्शक वासू पाटलांकडे असिस्टंट म्हणून काम करायचो. कुठे सातारा, सांगली, कोल्हापूर जेव्हा ते हं. तंबूतले सिनेमे त्या काळात यायचे. हां, हां. आणि त्यावेळी होतं काही सख्खा भाऊ भाऊ पक्कावेरी नावाचा सिनेमा चालू होता. आणि लाईटवाले आमचे सगळे लाईट दादा होते किंवा बाकी लोक होते. तर मी आपलं निवांत शूटिंग चाललंय तिकडे मी निवांत गप्पा मारत बसलो होतो. मग त्यांचं एकदाच त्यांनी मला सांगितलं, की "तुला जर पुढे मोठं व्हायचं असेल, तर तू कॅमेऱ्याच्या मागे नाही राहायला पाहिजे, कॅमेऱ्याच्या पुढे थांब." मग सेटवर मग तेव्हापासून मी फक्त अख्खा सेट एकटं सांभाळायचो. म्हणजे पितांबर काळे डायरेक्टर होते सख्याभाऊ पक्कावरीचे. होय. अशोक सराफ होते, बाकीचे सगळेच म्हणजे मोठी लोक होती, सदाशिव अमरापूरकर होते. तर त्या सगळ्यांच्या लोकांमध्ये म्हणजे मी एकटा की सगळे पूर्ण सेटअप आर्ट डिरेक्शनचं हँडल करायचो. मग ते कॉन्फिडन्स आला कामाचा. तर तुम्हाला तेव्हा तिथे पाहतात लोकं सगळी. म्हणजे तुम्हाला 200-300 लोकं पाहत असतात रोज म्हणजे महिनाभर शूटिंगमध्ये. तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवतात. तुमचं काम पाहतात, स्वभाव पाहतात, व्यवहार बघतात आणि त्यानुसार तुम्हाला 100% काम मिळतं असं मला वाटतं.